दिवसाची सुरुवात झाली भाई साफसफाई करून. खूप टायमापासून हे काम रखडलेलं ते आज झालं आहे. 4 शूज फेकले, 5 शूज मस्त रॅकमध्ये लावले. हे कोणी टाकले आणि फेकून दिले. हे तर नॉर्मल होते. आता भाई महंगी बातचीत ना अभी चालू आहे क्या भाई. नाथपुडा शूज घेणार आहे मी. पाऊस लागला, विचार केला चला समोसा खा के आते. जसलोकमध्ये पोचलो, घेतले समोसे. त्यांच्याकडे वडापाव मला एवढा आवडत नाही. पण आपला समोसा चांगला भेटतो. मस्त गुलाबजाम, जलेबीला बघून मस्त तोंडात पाणी आलं. मी मोठे रिव्हर क्रॉसिंग करून आलो. हा आपला भाऊ आहे ज्यूसवाला. नाथपुरा ज्यूस बनवतो शास्त्री विद्यालयाकडे. पैसे द्या, फुकट नको. रिव्हर क्रॉसिंग केली, घरी पोहोचलो. रात्री निघालो 8:45 वाजता मठात जायला. आज होता गुरुवार. पावसामुळे जाता आलं नाही आपल्याला वसईला. मग काय विरारमध्ये पण आहे श्री स्वामी समर्थ नगर राहणारी पार्क इथे. हे आहे स्वामींचं मस्त मंदिर. इथे तुम्ही येऊन दर्शन करू शकतात. ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतोय. स्वामीचं दर्शन झालं, मस्त प्रसादही घेतला, तेवढ्यात लागला पाऊस. हा पाऊस काय आमचा बाई पिछा सोडतच नाही हा बाई. असला पाऊस लागला बघा, जोरदार हवा. आम्ही उडत होते, एका दुसऱ्यांना पकडल्यावर थांबले. मग काय जसा पाऊस खपला तसा आम्ही मारली कल्टी. ईस्टमध्ये अगर तुम्हाला वडापाव खायचा असेल गरमागरम टेस्टी मस्त, तर 3 जागा आहे बाई. पहिले साई वडापाव स्टेशनकडे मच्छी मार्केटजवळ, दुसरा आहे रोहन वडापाव, तिसरा आहे अवधूत नगरच्या इकडचा वडापाववाला. हे त्यांचा नाथखोळा वडापाव असतो. रात्री 12 वाजता आलो भाई केक कापायला. आपल्या बकरीचा बड्डे होता आणि हा आहे बकरीचा भाव. हे पहिल्यांदा घेतले होते भाई 40 रुपयाचा स्प्रे. ओ बाई मारो. हे आहे पतंग, सॉरी अथर्व. हा आहे आमचा भाई संदेश शेठ. हे आता पोलीस भरतीत उतरणार आहेत. यो. मग काय भाई ते युवराज भावांनी केक बी कापायला फुल राडा. ही आमची बकरी आली आहे इथे बघा. बकरीला पूर्ण वाईट करत होते. वाईट झाली आमची बकरी. आणि यो बकरा सगळ्यांना बकरी बनवत होता बघा. हेच समजत नव्हतं मला भाई, बड्डे कोणाचा आहे, आपल्या कालू मामाचा की बकरीचा. चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये भाई. जय महाराष्ट्र. बाय बाय.